नमस्कार, मी स्नेहल. टेस्टी बाईट विथ स्नेहल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पाकामधले आवळे. ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. पाकातले आवळे बनवण्यासाठी मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि अर्धा किलोला थोडंसं कमी आपण गूळ घेणार आहोत. पाणी ठेवलेले आहे, त्याच्यावरती आपण असे चाळण ठेवून घेऊ आणि आपल्याला असे आवळे ठेवून घ्यायचे आहे चाळणीवरती. आणि आवळ्यांना आपल्याला शिजून घ्यायचे आहे. चाळणीवरती आपल्याला असं झाकण ठेवून घ्यायचे आहे आणि आपल्याला आवळे शिजून घ्यायचे आहेत. आवळे आपले शिजून झालेले आहेत. आता आपण आवळ्यांमधल्या बिया काढून घेऊ. आता आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे. कढईमध्ये गूळ टाकून घेऊया. कढईमध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे. पण या गुळाला वितळून घेऊ आणि याचा पाक बनवून घेऊ. आपला पाक तयार झालेला आहे. थोडंसं आपल्याला चिकट ठेवायचं आहे, त्याची तार नाही होऊ द्यायची आहे. थोडंसं असा चिकट झाला की आपण जे आवळे सोलून घेतले होते ते टाकून घेऊ. आता आपण पाकामध्ये आवळ्यांना थोडा वेळ शिजू देऊ. असे गुळाच्या पाकामध्ये आवळ्यांना शिजून घ्यायचं आहे. आपले आवळे शिजलेले आहेत. आता आपण यांना काढून घेऊ. पाकामध्ये आवळ्यांना 2-3 दिवस चांगलं मुरू द्यायचे आहे, म्हणजे ते खाण्यासाठी छान लागते. आपले पाकातले आवळे तयार झालेले आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.